हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. तुम्ही एक काम करा, पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करायची, तर चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नाही. 100% व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला ही रीडिंग लागू करून घ्यायची असेल, तुमच्या भविष्याचे संकेत तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील, तर त्यामुळे तुमचे तरंग इथे पोचणे गरजेचे आहे. चॅनलवरती तुमची हजेरी लागणे गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या प्रत्येक रीडिंग तुम्हाला तुमच्या जीवनाशी तंतोतंत तुम्हाला सल्ला मिळेल. तुमच्याशी लपलेले पैलू तुमच्या समोर उघडे होतील. तर तुमच्या जीवनाचं सत्य तुम्हाला इथे माहिती पडणार आहे. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, माझ्या हातांवर कार्ड शफलिंग करत असताना तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित करा माझ्या हातांवर, आणि या कार्ड्सवर सुद्धा लक्ष केंद्रित करा आणि युनिवर्सला प्रार्थना करा मनातल्या मनात, की माझ्यासाठी असा काय महत्त्वाचा सल्ला आलेला आहे, काय संदेश आलेला आहे माझ्यासाठी, तो मला सांगण्यात यावा कृपा करून. नमस्कार मिथुन राशी. तुमची मुख्य ऊर्जा काय निघत आहे इथे, तर दीर्घकालीन स्वप्नपूर्ती आणि यश. तुमच्या आयुष्यात सध्या यशाचा एक सुवर्णकाळ सुरू होतोय. तुमचे भूतकाळात घेतलेले कष्ट आता फळाला येत आहेत. अफाट प्रगती ते दिसते मला. तुमच्या आयुष्यात चौफेर प्रगती, चारी बाजूनी प्रगती, आनंद आणि प्रचंड सकारात्मकता येताना दिसते. जणू काही एका मोठ्या अंधारानंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट उजाडली. स्थैर्य आणि सुरक्षितता, करिअर आणि घराच्या बाबतीत तुम्हाला कमालीची स्थिरता लाभणार आहे. एखादा मोठा आर्थिक करार, नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे मजबूत योग सध्याच्या काळात आहेत. आर्थिक जीवनामध्ये समतोलाने देवाणघेवाण होणार. पैशाच्या बाबतीत तुमची स्थिती अत्यंत मजबूत आणि अधिकृत बनत आहे. सध्या तुम्ही अशा स्थितीत आहात जिथे तुम्ही इतरांना मदत करू शकता. पैशाचा प्रवाह चांगला राहील. रखडलेले पैसे किंवा जुनी देणी या काळात वसूल होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुम्ही स्वतःच्या अटींवर काम कराल. वरिष्ठ किंवा समाजातील मोठ्या लोकांकडून तुमची मोठी आर्थिक संधी किंवा पाठिंबा मिळेल. मानसिक स्थिती तुमची काय राहील, तर नवीन दृष्टिकोनाने थांबलेला काळ. सध्या तुमच्या मानसिक स्थितीमध्ये एक वेगळाच बदल जाणवत आहे. थांबल्यासारखे वाटणे. जर तुम्हाला असं वाटू शकतं की काही गोष्टी सध्या जागीच्या जागीच थांबलेल्या आहेत, त्या हलत नाही आहेत किंवा संत गतीने पुढे जात आहेत. पण हा काळ अपयशाचा नाही, थांबून विचार करण्याचा आहे. तुम्ही सध्या जगाकडे आणि स्वतःच्या आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहत आहात. जुन्या पद्धती सोडून तुम्ही काहीतरी वेगळा मार्ग निवडण्याच्या विचारात आहात. हा मानसिक बदल तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. भविष्याने नियोजन, दूरदृष्टी आणि परदेश प्रवास दिसतोय. तुमची नजर आता केवळ आजच्या दिवसावर नाही, तर पुढच्या 10 वर्षांवर आहे. तुम्ही मोठ्या योजना करणार आहात. तुम्ही भविष्यासाठी खूप मोठे प्लॅन्स बनवत आहात. व्यवसायाचा विस्तार किंवा नोकरीत मोठ्या बदलांचे संकेत देत आहेत इथे रीडिंग. जर तुम्ही परदेश प्रवास किंवा नवी नोकरीसाठी बाहेरगावी जात असतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही काम करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुम्हाला पूर्णपणे साथ देणार. तुमचे निर्णय दूरगामी ठरणार आहेत. आता तुम्हाला या प्रवासामध्ये काय आव्हान येणार आहे, तर थकवा आणि मानसिक भिंत. या संपूर्ण सुंदर चित्रात तुम्हाला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे या प्रवासात, ती म्हणजे तुमचा अंतर्गत थकवा. भूतकाळात मिळालेल्या जखमांमुळे किंवा धोक्यांमुळे तुम्ही सध्या स्वतःभोवती एक मानसिक भिंत उभी केलेली आहे. तुम्ही लोकांवर लवकर विश्वास ठेवत नाही आहात. सतत संरक्षणात्मक पावित्र्यात आहात. तुम्ही लढून लढून खूप थकले आहात, पण आता युद्ध संपलेले आहे. त्यामुळे शस्त्रे खाली ठेवा आणि स्वतःला मानसिक विश्रांती द्या. तुम्ही सुरक्षित आहात. त्यामुळे सतत संशय घेणे किंवा घाबरणे थांबवा. तुम्हाला असं वाटत असेल की गोष्टी अडकल्या आहेत, पण हा काळ थांबण्याचा नाही, तर रणनीती बदलण्याचा आहे. तुमच्यासाठी नवीन सुरुवात करण्यासाठी सध्याचा काळ आणि पुढील येणारे 2 ते 4 महिने अत्यंत भाग्यवान आहेत. या काळात तुमच्या आयुष्यातील अंधार संपून प्रचंड प्रगतीचा काळ सुरू होणार आहे. आता सुरुवात कशी करायची, स्ट्रॅटर्जी आखायची, तर दृष्टिकोन पहिले बदला. म्हणजेच काय, तर जुन्या पद्धतीने विचार करणे बंद करा.
जर एखादी गोष्ट सरळ मार्गाने होत नसेल तर ती वेगळ्या कोणातून दृष्टिकोनातून कशी करता येईल ते पहा. मानसिक भिंत तोडा. भूतकाळातील अपयशाच्या भीतीने तुम्ही स्वतःला ज्या चौकटीत कोंडून घेतलेले आहेत, सतत बचावात्मक पवित्र्यात राहू नका. परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे कॉन्फिडंटली आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. मोठा विचार करा. तुमची नजर आता परदेश प्रवास, व्यवसायात मोठा विस्तार किंवा दूरच्या भविष्यातील गुंतवणुकीवर असायला पाहिजे. नशीब तुम्हाला मोठी झेप घेण्यासाठी पूर्णपणे साथ देत आहे. मिथुन राशीचा हा काळ कमालीच्या प्रगतीचा आणि यशाचा आहे. फक्त तुम्हाला भूतकाळाचा थकवा बाजूला सारून नवीन दृष्टिकोन पुढील 4 महिन्यात मोठ्या योजनांवर तुम्हाला काम सुरू करायचे आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.